MSCITच्या फायनल एक्झामचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यापूर्वी प्रत्येक मशीनमध्ये मायक्रोसॉफ्ट .NET फ्रेमवर्क 3.5 मिनिमम इन्स्टॉल करणे आवश्यक आहे, जेणेकरून एक्झाम सॉफ्टवेअरचं इन्स्टॉलेशन करताना किंवा फायनल एक्झाम चालू करताना कोणत्याही अडचण येत नाही. ते कसे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर याच युजरने लॉग इन केले आहे का ते एकदा बघा. आता सर्च बॉक्समध्ये कंट्रोल पॅनल असे टाईप करून ते स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे उघडा आणि प्रोग्राम अँड फीचर्स या ऑप्शनला डबल क्लिक करा. स्क्रीनच्या डाव्या बाजूला असणाऱ्या टर्न विंडोज फीचर्स ऑन ऑर ऑफ या ऑप्शनला क्लिक करा. यानंतर एक विंडोज बॉक्स उघडेल. यामधील सुरुवातीला असणाऱ्या .NET फ्रेमवर्क 3.5 या ऑप्शनमधील प्लस या बटनवर क्लिक करून स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे त्यातील दोन्ही बॉक्स सिलेक्ट करा आणि ओकेला क्लिक करा. आता मायक्रोसॉफ्ट .NET फ्रेमवर्क 3.5 इन्स्टॉल करण्यासाठी लेट विंडोज अपडेट डाउनलोड द फाईल फॉर यू यावर क्लिक करा. आता इंटरनेटच्या माध्यमातून .NET फ्रेमवर्क इन्स्टॉलेशन प्रक्रिया चालू होईल. याकरिता वेळ लागेल, कृपया वाट बघा. काही वेळानंतर विंडोज कंप्लीटेड द रिक्वेस्टेड चेंजेस असा मेसेज येईल. आता क्लोज या बटनवर क्लिक करा आणि मशीन रिस्टार्ट करा. अशा प्रकारे आपण मायक्रोसॉफ्ट .NET फ्रेमवर्क 3.5 मशीनवर इन्स्टॉल करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारच्या टेक्निकल व्हिडिओकरिता कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित येईल. धन्यवाद.